मित्रांनो, झेप या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आत्ताच झालेल्या लिपिक टंकलेखक पूर्वपरीक्षा 2017 जी 11 जूनला झाली, त्या पूर्वपरीक्षेची क्वेश्चन पेपर आपण आज बघत आहोत. चला तर बघूया. पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे? विश्वास. पुढे काही शब्दांचे स्त्रीलिंगी रूपे दिली आहेत. पती पत्नी, धीर, जाऊ, रेडा म्हैस, खोंड, कालवड. पर्याय क्रमांक 1. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. पर्याय क्रमांक 2. मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर करतात. पर्याय क्रमांक 1. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो, त्याला शब्द असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3. वाङ्निश्चय या शब्दाची संधी सोडवा. त्याचं अचूक संधी वाक्निश्चय. पर्याय क्रमांक 2 आहे. जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला विशेषण असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी म्हणतात. पर्याय क्रमांक 4. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी असे होते. पर्याय क्रमांक 2. तो निजत असेल. या विधानातील काळ होता. या विधानातील काळ आहे वर्तमान भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? पर्याय क्रमांक 3. उ ए हे विजातीय स्वर आहे. पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते? पर्याय क्रमांक 1. क, ग. पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा. अट या शब्दातील अ या स्वराचा उच्चार लांबट आहे. बरोबर. अडका या शब्दातील अ या स्वराचा उच्चार ऱ्हस्व आहे. हेही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. अ आणि ब बरोबर आहेत. विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा. पर्याय क्रमांक 2. विद्या अधिक अर्थी. विद्यार्थी. पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा. ती मुलगी चांगली गाते. ती हे या वाक्यातील सर्वनाम आहे. जळू या शब्दाचे अनेक वचन लिहा. जळू या शब्दाचे अनेक वचन जळवा असे होते. पर्याय क्रमांक 2. नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2. गायरान या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान हा शब्द नपुसकलिंगी आहे. पर्याय क्रमांक 3. कोण, काय ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात? कोण आणि काय हे प्रश्नार्थक व अनिश्चित सर्वनामे आहेत. पर्याय क्रमांक 1. जोड्या जुळवा. क्रमवाचक संख्या विशेषणे. क्रमवाचक चौथा, सप्तमी. आवृत्तीवाचक संख्या विशेषणे दसपट, दुहेरी. गणवाचक संख्या विशेषणे अर्धा, 60. अनिश्चित संख्या विशेषणे थोडी, सर्व. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे या ठिकाणी. व्यंजनात स्वर मिसळून अक्षर तयार होते. पर्याय क्रमांक 4. मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहेत. कर्तरी प्रयोगात कर्ता आपली हुकूमत चालवितो. षष्टी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. महात्मा हे याचे उदाहरण आहे. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. वाक्य प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य आहे हे. पर्याय क्रमांक 1. Select the appropriate word to fill in the blanks. The pupils were making noise in the class when the teacher entered. Noise हे बरोबर उत्तर आहे. Fill in the blanks with correct articles. We are going to London by train. No article required. We enjoyed the breakfast she gave us. London is on the Thames. Option number 1. Choose the correct sentence. This room is very much large. He drives very carefully. This room is very larger than the other. Option number 2 B. He drives very carefully is the correct sentence.
Choose the correct sentence. Tell me where your book is. Tell me where is your book. He asked me where was my book. Option number 3 is correct. The following sentence is divided into 4 parts A, B, C, D, one of which contains an error. Spot the error and mark that part as an answer. Most of the 5-year plans of India have been successful. The B part is with error. 5-year, not years. Choose the word having meaning opposite to that of the word in a capital. I had to restrain myself from from telling him what I thought of him. Option number 2, liberate, is opposite. Match the following. Give the game away is reveal. Give in, surrender. Give off, distribute, and give out, emit. Option number 3. Fill in the blanks with the correct expression. This illness makes a mess of my holiday plans. Option number 3 is correct. Change the sentence into explanatory sentence. It was a very long and colorful journey. What a very long and colorful journey is it? It was. Option number 3 is the correct one. Change into interrogative sentence. India's glory can never fade. Option number 1. Can India's glory ever fade? Is a interrogative sentence. Remove 2 from the following sentence. It is never too late to improve yourself. It is never so late that one cannot improve oneself. Option number 2 is the correct one. Which one of the following is the correct passive form of did you write a letter? Option number 3. Was a letter written by you? Is the correct answer. Change the following sentence into comparative degree. Iron is the most useful of all metals. Option number 1. Iron is more useful than any other metal. Fill in the blanks using the answer option. I shall meet you on Friday as I am out of station on Thursday. You must carry your hall ticket in the examination room. As I was sick yesterday, I couldn't attend the meeting. Option number 1. Shall, must, couldn't is the right answer. Choose the correct word that is nearly the same meaning as the word given in the capital. Resolute means steady. Option number 2 is the correct. Choose the word opposite in meaning to the given word. Illusory. Illusory means imaginary. Opposite is real. Option number 2 is correct. Complete the following sentence using the correct choice. Here is related to deaf in the same way as speak is related to dumb. Option number 4. Choose incorrectly spelled word. C is the incorrectly spelled word. Identify the correctly spelled word. Frivolous. Option number 2 is the correctly spelled. Choose the correctly spelled word. Occurrence. Option number 2. Option number 3. C is correct one. Occurrence. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा तो वाढदिवस आहे. सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? ब्राह्मो समाज. ऑप्शन नंबर 4. नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेला भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान निकोबार या ठिकाणी आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2017 रोजी तब्बल 104 उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण करून इस्रोने जागतिक विक्रमाची नोंद केली. यापूर्वी हा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर किती उपग्रहांसाठी होता? तो ऑप्शन नंबर 4 रशिया 37 उपग्रह. खालील विधाने विचारात घ्या.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना 1984 मध्ये झाली, हे चूक आहे. आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता, बरोबर. इस्रोने चांद्रयान व मंगळयान या मोहिमा यशस्वी केल्या आहेत, बरोबर. 15 फेब्रुवारी 2017 पर्याय क्रमांक 2 बरोबर, 3 बरोबर आहे. पद्मश्री किताब 2017च्या संदर्भातील खालील जोड्या जुळवा. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अरुणा मोहंती नृत्यकला, टी.के. विश्वनाथन सनदी सेवा, अली अहमद यांना साहित्य शिक्षण आणि दीपा मलिक यांना क्रीडा क्षेत्रात हा मिळाला होता. मित्रांनो, झेप या फ्री एज्युकेशन चॅनलद्वारे विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी उपयोगी कंटेंट टाकण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.